तर ऐकलत का? तर आज चारगावचा आई रामवर्धानीचा जत्रोत्सव आहे. तर तुम्हाला मी आज दाखवणार आहे की कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने जत्रा कशी साजरी केली जाते. तर चला बघूयात. बाजी केदाराचे चांग भले चांग भले चांग भले धड धड ताशा दन दन ढोल बगर आज उठलंय हे रान श्री परशुरामाच्या पावन भूमीत उभं डौलात आमचे हे चार. त्यांचे सुद्धा देवस्थान मंडळाच्या वतीने मनापासून त्यांना सुद्धा धन्यवाद, त्यांचेही आभार. मिरजोळी, शिरळ, गोवळकोट, वालोपे, कळंबस्ते, कोळकेवाडी या गावांच्या स्मरणात राहील की 2026 मध्ये चारगाव देवस्थानाची लाट ही वाजत गाजत कोंड्यापासून निर्भाडे ग्रामदेवतेपर्यंत गेली. याचं कौतुक तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे आणि म्हणून तुमचं मनापासून कौतुक. एकदा जोरदार टाळ्या आपल्यासाठी आपण वाजवूया. अजयराव, 50 वर्षाची मंडळी आलीत काय? 50 वर्षाच्या वरील तुझ्या जवळ ठेव. 50 वर्षाच्या वरील आहेत का मंडळी? आहेत ना? चला लाठीजवळ चला. 50. जत्रोत्सवाच्या आदल्या दिवशी लहाट उत्सवाचा कार्यक्रम असतो, ज्याच्यामध्ये लहाट तोडली जाते, म्हणजेच योग्य प्रकारे तिला आकार दिला जातो. त्यानंतर ज्या ठिकाणी लहाट असते तिथून मंदिरापर्यंत लहाट नाचवत आणली जाते. अशी पारंपरिक एक प्रथा आहे. या ठिकाणी आपल्या चारगावाच्या नियोजनाप्रमाणे माझी उत्सव कमिटीचे सर्व सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष चारगावमधील जत्रोत्सवाचा दिवस. या दिवशी आई रामवर्धानीची बहीण म्हणजेच मोरवणे गावची ग्रामदेवता आई सुकाई देवी, झोलाई देवी यांचं आगमन जत्रोत्सवाच्या दिवशी होतं. पूर्वीपासूनची अशी प्रथा आहे की आई रामवर्धानीच्या जत्रोत्सवाला तिची बहीण झोलाई देवी जर जत्रेला आली नाही तर रामवर्धानीची जत्रा होत नाही. याच्या मागे सुद्धा खूप मोठं कारण आहे.
भेट दिला असं खायचं असं नाही तिकडे जायचं ज्यांचं दर्शन झालं असेल ओटी करून झालं असेल. बरं ऐकलंत का, असं मागून आवाज आला, बघितलं तर तिथे मला माझे सबस्क्रायबर भेटले होते. जत्रेमध्ये शिमगोत्सवादरम्यान देवीची खण आणि साडीने जी ओटी भरली जाते त्या खण आणि साडीचा लिलाव जत्रेमध्ये होतो. जत्रेमधील नयनरम्य दृश्य म्हणजेच लाटेवर चढणे. ज्याचा कुणाचा नवस असतो तो या लाटेवरती चढून लाटेवरती एक फेरी पूर्ण करतो. असा एक पारंपरिक पद्धत आहे कोकणामध्ये.
यात्रोत्सवाचा अखेर म्हणजेच बहिणीची भेट घेऊन निघाली आई सुकाई आणि झोलाई देवी आपल्या